सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. मी आपला धनय्या सर, अक्कलकोट, सोलापूर जिल्हा. आज 1 डिसेंबर 2024. पुढील महिन्यात म्हणजे 1 जानेवारी पासून नेट परीक्षा होणार आहे. NTA नेट परीक्षा डिसेंबर 2000 ची जाहिरात येऊन 10 दिवस पूर्ण झालेले आहे. अजून 10 दिवस आपल्या हातात आहे. लवकरात लवकर आपण या नेट परीक्षाची फॉर्म व्यवस्थितरित्या भरून घ्यावी आणि अभ्यासाला सुरुवात करावी. अभ्यासासाठी ह्यावेळी वेळ कमी दिलेले आहे. केवळ 30 दिवसांचा वेळ आता आपल्या हातात राहिलेले आहे. मग या 30 दिवसात नेट परीक्षाच्या संदर्भात संपूर्ण नॉलेज घेऊन येणारा नेट एक्झाम आपण देऊन त्या परीक्षेमध्ये आपल्याला यश मिळालंच पाहिजे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहे आणि येणारी महाराष्ट्राची सेट एक्झाम आणि येणारी हे नेट परीक्षा या दोन्ही परीक्षेत आपल्याला यश मिळो हीच माझी इच्छा आहे. आता ही जी नेटचा फॉर्म आहे ऑलरेडी सुरुवात झालेली आहे. नेटचा फॉर्म भरून घ्या. ऑनलाईन फॉर्म सुरू झालेले 19 नोव्हेंबर पासून आणि 10 डिसेंबरला तो फॉर्म भरण्याची मुदत संपतो. म्हणजे केवळ 20 दिवसांचा वेळ NTA ने आपल्याला दिलेला आहे फॉर्म भरण्यासाठी. आणि परीक्षेची तारीख आहे 1 जानेवारी ते 19 जानेवारी पर्यंत. आणि ही सर्व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने कॉम्प्युटरद्वारे ही परीक्षा होणार आहे ऑनलाईन पद्धतीने. आणि या परीक्षेसाठी फॉर्म फी आहे ओपन विद्यार्थ्यांसाठी 1150 आणि OBC जे इतर कास्ट विद्यार्थी आहेत त्यांना 700 रुपये आणि SC ST विद्यार्थ्यांना 325 रुपये. आणि फॉर्म भरण्यापूर्वी तुम्हाला मनापासून सांगतो, खरंच भरायचं असेल तरच फॉर्म भरा, नसेल तर नाही. आणि माझा सल्ला जर घ्यायचा असेल तर फॉर्म भराच आणि फॉर्म भरून अभ्यासाला लागा. आणि हे 30 दिवसानंतर तुम्ही केलेल्या अभ्यासाचा फायदा नेट एक्झाम मध्ये होणार आहे. आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राची एक्झाम म्हणजे ह्याच महिन्यामध्ये नोटिफिकेशन येण्याची दाट शक्यता आहे. आणि 2025 मध्ये महाराष्ट्राची सेट एक्झाम होईल एप्रिल महिन्यामध्ये आणि तिथंही आपल्याला रिझल्ट मिळवायचा आहे. आता धनय्य सर सांगतात किंवा तुमचे भाऊ सांगतात, तुमच्या आई सांगतात, वडील सांगतात, तुमचे गुरु सांगतात, तुमचे मित्र सांगतात म्हणून फॉर्म भरायचा नाही. तुम्हाला खरंच वाटतोय का की मला प्राध्यापक व्हायचा आहे? फॉर्म निघाल्यानंतर आपण जागृत होतो आणि अभ्यासाला लागतो. तसं न करता फॉर्म निघण्यापूर्वी आपण तयारी लागला पाहिजे. आणि एक गोष्ट नक्कीच प्रामाणिकपणानं सांगतो की सेट आणि नेट परीक्षा ही सोपीच असतात. सेट आणि नेट ह्या दोन्ही पेपर खरंच सोपीच असतात. सोपी कोणाला असणार आहे तर ज्यांचा अभ्यास झालेला असतो, ज्यांनी या परीक्षेकडे सकारात्मकरित्या पाहिलेले असतात, ज्यांनी या अभ्यासासाठी तयारी केलेली असतात, ज्यांनी या अभ्यासासाठी नियोजन केलेले असतात, ज्यांनी या अभ्यासासाठी पुस्तक वापरलेले असतात, ज्यांनी या अभ्यास करून स्वतःचे नोट्स काढलेले असतात, जे विद्यार्थी या परीक्षेसाठी वेळ दिलेले असतात, जे विद्यार्थी या परीक्षेसाठी त्याग केलेले असतात, अशाच विद्यार्थ्यांना ही परीक्षा सोपी जातो. मग तुमच्याकडे तीव्र इच्छा जर नसेल तर रिझल्ट मिळत नाही.
आणि एक एकदा काय होतं, तुम्ही किती हुशार आहात, तुमच्याकडे किती क्वालिटी आहे, तुमच्यात नॉलेज किती आहे, हे अनेक जणांना माहिती नसतो. एक एकदा तुम्हालाही माहिती नसतो. परंतु तुमच्यातील गुण, तुमच्यातील कौशल्य, तुमच्यातील नॉलेज, तुमच्यातील जो क्वालिटी एखाद्या गुरुंना, एखाद्या मित्राला, एखाद्या मित्रांना किंवा आई वडिलांना जर कळालं तर तुम्हाला ते 100% तुम्हाला मार्गदर्शन करतील. भरपूर लोक असतात समाजामध्ये आणि प्रत्येक लोक हे आपलेच असतात असं नाही. लोक किती आपला आहे आणि किती आतला आहे हे कळण्यासाठी योग्य वेळच लागतो. आणि योग्य वेळ आल्यावरच माणूस किती आपला आहे आणि किती आतला आहे हे योग्य वेळ आल्यावरच कळत असतो. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडील क्वालिटी एकदा बाहेर काढाच. आता जेव्हा नवीन शैक्षणिक धोरण 100% लागू होतील त्यावेळी तुम्हाला या नेट आणि सेट परीक्षांचा फायदा होतोच. फायदा होत नाही असं अजिबात म्हणायचं नाही. आणि या समाजात सगळीकडे फक्त डोनेशन घेतात, फक्त डोनेशनच घेतात, फक्त डोनेशनच घेतात. पैशाशिवाय कामच होत नाही सर, म्हणून आपण सेट नेट परीक्षा द्यायचं नाही असं आम्ही ठरवलं. असं जर तुम्ही म्हणत असाल तर तो पूर्णपणे चुकीचा आहे. हो, मी तुमच्या वाक्याला सहमत आहे, परंतु 100% तुमच्या वाक्याला मी सहमत नाही. या समाजात अजूनही चांगले लोक आहेत, या समाजात अजूनही चांगले शैक्षणिक संस्था आहेत, या देशात अजूनही चांगलं सिस्टीम आहे. आणि त्याच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन हे आपल्याकडे पाहिजे. एकदा नेट परीक्षा व्हा, एकदा सेट परीक्षा व्हा, बघा ते दोन्ही सर्टिफिकेट तुमच्या हातात आल्यानंतर हत्तीचं बळ तुम्हाला मिळतो. आणि अवघ्या महाराष्ट्र हा आपल्या हातात आहे. जिथं नोकरी मिळेल, जिथं काम मिळेल, जिथं सेवा मिळेल तिथं जावा आणि तिथं ड्युटी करा. हा, एक मात्र निश्चित, केवळ सर्टिफिकेट मुळेच नोकरी मिळतो अशातला सुद्धा भाग नाही. तुमच्याकडे क्वालिटी पाहिजेच. क्वालिटी आणि सर्टिफिकेट दोन्ही जेव्हा दोघांचा संगम होतो त्यावेळी यश प्रॅक्टिकली रित्या मिळत असतो. त्याच्यासाठी मूर्त एक जिवंत उदाहरण म्हणजे आमचे एक मित्र, सोलापूरचे मित्र आहेत नागेश कराडे सर म्हणून. त्या सरांचं आणि माझं ओळख जेव्हा झाली त्यावेळी मी त्या नागेश सरांना म्हणालो, अहो सर तुम्ही किती हुशार आहात, तुमचं इंग्रजी ज्ञान प्रचंड आहे, तुमचं प्रोनाउन्सिएशन स्किल खूप चांगले आहे आणि तुमचं ग्रामर तर परफेक्ट आहे आणि तुमचं बॉडी लँग्वेज व्यवस्थित आहे, पर्सनॅलिटी व्यवस्थित आहे. जरी तुम्ही दिसायला शॉर्ट असला तरी तुमचं प्रेझेंटेशन स्किल, तुमचं लँग्वेज स्किल, तुमचं प्रोनाउन्सिएशन, तुमचं ग्रामर हे सगळं उत्कृष्टरित्या आहे. कृपया आपणही एकदा सेट परीक्षा द्या. इंग्रजी विषयामधून तुम्हाला रिझल्ट मिळतो. तुम्ही का हे पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहात? पत्रकारिता क्षेत्र चांगलं नाही असं नाही, परंतु तुम्हाला एक सिक्युरिटी मिळण्यासाठी, तुम्हाला एक व्यवस्थित जीवन जगण्यासाठी तुम्ही आता ऑलरेडी तुम्ही एका कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून ड्युटी करताय, परंतु तुमच्याकडे सेट सर्टिफिकेट नाही, नेट सर्टिफिकेट नाही. इथं युट्यूब चॅनल सुरू करून तुम्ही बातमी वगैरे देताय आणि नॉलेज तरी आहे. एकदा तुम्ही नाही हो सेट होत नाही म्हणतात लोक म्हणत असेल आणि जेव्हा तुम्ही मला पाहिल्यानंतर तुम्हाला होतो असं वाटतो का नाही? हो वाटतो. तुमचं इंग्रजी बरोबर नाही, तुमचं लँग्वेज चांगलं नाही, तुमचं प्रोनाउन्सिएशन व्यवस्थित नाही, तुमचं ग्रामर परफेक्ट नाही, तुमचं पर्सनॅलिटी योग्य नाही. मग तरी तुम्ही 24 वेळा त्यावेळी परीक्षा पास झालाय, आता एवढं वेळ तुम्ही परीक्षा पास होताय, काय जादू आहे? तोच जादू मी तुम्हाला सांगतो दादा, या एकदा घरी. म्हणून त्या नागेशांना असं ओढून घेतलो मी, ये घरी घेऊन. आणि कोरोना काळात त्याने घरी आला, आम्ही बसलो, त्यांना सांगितलं की बाबा पेपर 1 हा खूप सोपा असतो, 10 टॉपिक आहे, 7 टॉपिक व्यवस्थित अभ्यास करा, 3 टॉपिक अभ्यास नाही केलं तरी चालेल. पेपर 2 इंग्लिश लिटरेचर आहे, इंग्लिश लिटरेचरमध्ये जे सोपे युनिट आहे ते युनिट थोडं व्यवस्थित अभ्यास करा आणि हे पुस्तक घ्या, हे माझं नोट्स घ्या, हे याप्रमाणे तुम्ही करा.
आता पैसे नाही, पैसे नंतर तरी देतात. हा, हे एकदा सुरू तरी कर, सुरू तरी कर. होईल का? होणारच. होईल का, होईल का असा प्रश्न कशाला विचारताय तुम्ही? हुशार आहे म्हणून तुम्हाला एक मित्र म्हणून बोलवलं, तुम्ही करा हो. तुम्ही त्याच्यासाठी वेळ दिला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही त्याग केला पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही डेडिकेशन केलं पाहिजे, त्याच्यासाठी तुम्ही डिव्होशन केलं पाहिजे, त्याच्यासाठी डिटर्मिनेशन असणं गरजेचं आहे, कमिटमेंट ठेवणं आवश्यक आहे. तुम्ही फॉलो करा, टेक्निक फॉलो करा. नागेश यांनी एक भाऊ म्हणून माझा शब्द त्यांनी पाळला. आज त्या नागेश सरांचा पूर्ण आयुष्य बदललेलं आहे. इंग्रजी विषयातून तो सेट परीक्षा पास झालात आणि झाल्या दिवशीच पळत पळत सोलापूरहून अक्कलकोटला आलात. कोरोना काळात मला पेढा दिलात. सर मी परीक्षा पास झालो, आता बघा तुमच्या नॉलेजला किती रिस्पेक्ट मिळेल. मग अहो सर तुम्हीच एवढं वेळ परीक्षा पास झालात, तुम्हालाच नोकरी मिळणार नाही, माझं कसं होईल? हे बघा, मला नोकरी मिळत नाही किंवा मिळालं नाही असं म्हणू नका. माझं दैव वेगळं आहे, माझा फेट वेगळा असेल, माझा प्रयत्न वेगळा असेल, माझं नशीब वेगळं असेल. मला ऑलरेडी एक नोकरी मिळालेली आहे, एक भाकरी देवाने मला दिलेले आहेत. मी तुमचा एवढा प्रयत्न करत नाही. आता तुम्ही अजून अनमॅरिड आहात, तुमचं काम होणार आहे. तुम्ही भरपूर जिथं कॉल मिळेल तिथं अप्लिकेशन करा आणि पीएचडी साठी अप्लिकेशन करा, पीएचडी ऍडमिशन घ्या आणि जिथं जिथं वॅकन्सी मिळेल तिथं अप्लिकेशन करत जा. नाही माझ्याकडे पैसे नाही, मला पण माहिती आहे ना. कुठंतरी एखादा देव माणूस तुम्हाला भेटेल, तुमच्या नॉलेजला किंमत देतील, तिथं तुमचं काम होतील. अशा आपण सकारात्मकरित्या आम्ही चर्चा केलो आणि त्या दादांचा अवघ्या गेल्याच वर्षी त्यांचं लग्न झालं आणि लग्नाला आम्ही गेलो होतो. आणि आत्ताच 15 दिवसापूर्वी नागेश सरांचा मला फोन आला की सर माझं पीएचडी कंप्लीट झालेलं आहे, मला पीएचडी अवॉर्ड झालेले आहेत. अरे वा, व्हेरी छान, व्हेरी गुड. आणि पुढचं तो सांगितलं, सर मी आज संगमनेर येथे आहे, संगमनेरमध्ये मालपाणी लॉ कॉलेज येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून माझी निवड झालेली आहे. असं जेव्हा फोन करून मला सांगितलं, मी 1 मिनिट असं थंड बसलो. अरे बापरे, काय म्हणताय? नाही सर माझं काम झालेलं आहे. मी म्हटलं किती पैसे दिलेत? अहो सर असं काय म्हणताय, माझ्याकडे पैसे आहे का? पैसे देण्यासारखं मी आहे का? मी तर किती गरीब माणूस आहे तुम्हाला माहिती. हो, पण कसं सर, मला 1 रुपये न घेता कम्प्लीट मेरिट बेसवर माझं सिलेक्शन झालेलं. माय गॉड, ग्रेट. नाही सर माझं काम लय झालं सर. 41 जण त्या इंटरव्ह्यूला आले होते आणि 41 जणांचा डेमो घेतलेत, टीचिंग घेतलेत, ग्रामर चेक केलेत आणि इंटरव्ह्यू एवढे छान इंटरव्ह्यू झाला की त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी माझं पर्सनल विचारले, पर्सनल लाईफ बद्दल विचारले, माझी फॅमिली बॅकग्राऊंड विचारलेत, मी कुठून आलो विचारलेत, सध्या काय काम करत होतो विचारलेत. आणि त्यांनी म्हटलं तुम्ही नेट नाही फक्त सेट आहे. हो मी सेट परीक्षा पास झालो, तेवढंच सेट सर्टिफिकेटवर. आणि मग 41 लोकांमध्ये तुमच्याकडनं काय बघितलं की मी केलेलं स्ट्रगल, मी केलेलं प्रामाणिक प्रयत्न आणि माझी फॅमिली बॅकग्राऊंड पुअर असल्यामुळं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिथं एखाद्या गुरूंचा एक विद्यार्थिनीचं काम झालेलं होते. आणि त्या कामाला सुद्धा म्हणजे तिथला जो चेअरमन साहेब आहे त्यांनी म्हटलं नाही, ह्या मुलांचा स्ट्रगल मी पाहिलेलं आहे, हा मुलगा खूप कष्टाळू आहे आणि ह्या मुलामुळे आपलं कॉलेजचं नाव लौकिक होईल, हे मुलगा खूप चांगलं काम करेल, आपण ह्या मुलांनाच घेऊया. असं म्हणून माझं कष्टाचं चीज तिथं झालं सर. माझं डेमो घेतलेत, मी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स केलो, खूप छान माझं लेक्चर झालं सर आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना माझं लेक्चर आवडले सर. त्यामुळं माझं आज काम झालेलं आहे. मी आज जॉईनिंग झालेलो आहो सर. मी आता सध्या संगमनेरमध्ये आहे हो सर. आमचा आज अप्रूव्हसाठी पुणे विद्यापीठाला माझे फाईल गेलेले आहे सर. काय म्हणताय राव, किती आनंद, किती आनंद, किती आनंद हो. सोलापूरमधील प्रत्येक लोक म्हणत होतं की 40 लाख 45 लाख भरल्याशिवाय नोकरी मिळत नाही. जेव्हा मी तिथं फॉर्म भरलो आणि माझं केवळ क्वालिटीवरनच माझं सिलेक्शन झाले सर. त्यामुळं मी प्रत्येक विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती करतो की तुमचा क्वालिटी वाया जाणार नाही, तुमचा बुद्धिमत्ता वाया जाणार नाही, तुमचा कौशल्य वाया जाणार नाही,
तुमचा टेक्निक वाया जाणार नाही, तुमचं ज्ञान वाया जाणार नाही. त्यामुळं बेसिक नॉलेज इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुमचा जो विषय आहे ना त्या विषयामध्ये बेसिक नॉलेज असणं अत्यंत गरजेचं आहे. मग मालपाणी कॉलेज हे बघ किती स्टँडर्ड कॉलेज आहेत आणि ते अगर्भ श्रीमंत माणूस मालपाणी त्यांचा एक खानदान. आणि त्या संगमनेरमध्ये मलाही बोलवलं होतं एक कार्यक्रमासाठी. तिथले जे संगमनेरचा नगराध्यक्ष साहेब आहे शेवाळे, डॉक्टर शेवाळे साहेब, त्यांनी मला त्यांच्या कॉलेजमध्ये एक प्रोग्राम ठेवले होते. तिथं चीफ गेस्ट म्हणून मला बोलवले होते. तिथं मला हेरंब कुलकर्णी साहेब जे शिक्षण तज्ज्ञ आहेत त्यांचा माझा भेट झाला. आणि संदीप वाकचौरे सर जे प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आहेत तिथं माझं ओळख झालं. त्या दोघा गुरु बरोबर मलाही तिथं बोलवलं होते त्या कार्यक्रमाला. मी म्हटलो की तिथं त्या सरांचं ओळख आहे, तुम्ही ते काम करा. हे बघा, कोणाचाही वशील न घेता, कोणाचाही ओळख न घेता केवळ मेरिटवर या नागेश सरांचं काम झालेलं आहे. त्यामुळं मी तुम्हाला नम्रपणे म्हणतो की तुम्ही हे कसं असतं माहितीये का, फक्त डिफेन्सिव्ह टेक्निक आपण वापर करतो. काम नाही झाल्यामुळं कारण दुसऱ्या वर्षी टाकतो, नाही कुठं मिळत नाही हो, कुठं मिळत नाही, कुठं परमनंटच नाही की. पोट भरण्यासाठी 20,000 रुपये 30,000 रुपये तेवढं तरी मिळतो का नाही? नाही मला जास्त पगार पाहिजे, जास्त पगार. मला चांगलंच विद्यार्थ्याने चांगलं बोलणार आणि सकारात्मक बोलणारा विद्यार्थीच मला आवडतो. उगा आलतू फालतू बोलत राहिलं तर दादा इकडे येऊच नको, हे पेपरच देऊ नको. कुठं पैसे कमवायचे असेल तर तिकडे जा आणि पैसे कमव, तिकडे जा. इथं आपलं हे बघ, एज्युकेशन फील्डमध्ये आपल्याला प्राध्यापक व्हायचे असेल तर दिस इज अ सिस्टीम. या सिस्टीम मध्ये आपल्याला राहावं लागणार आहे. फक्त गोल सेटिंग करून होत नाही. गोल सेटिंग काय, प्रोफेसर होणार एवढंच गोल सेटिंग केलं तर काम होणार आहे का? त्याच्यासाठी एक सिस्टीम पाहिजे. त्या सिस्टीमवरनच आपण चालत जाऊन मग आपलं टार्गेट पूर्ण करावा लागतो. आणि तो सिस्टीम म्हणजे पुस्तक, तो सिस्टीम म्हणजे अभ्यासक्रम, तो सिस्टीम म्हणजे क्वेश्चन पेपर अनालिसिस करणे, तो सिस्टीम म्हणजे वेळ देणे, तो सिस्टीम म्हणजे त्याच्यासाठी हार्डवर्क करणे. आता महाराष्ट्राची सेट एक्झाम होणार आहेत ना पुढच्या महिन्यात 2025 साली. मग आतापासून सुरू करा तुमचं प्रिपरेशन. घ्या सिलेबस व्यवस्थितरित्या, सिलेबस एकदम व्यवस्थित वाचन करा, नोटबुक मध्ये लिहा आणि दररोज सिलेबस वाचन करा. पाठीमागील 3 वर्षांच्या क्वेश्चन पेपर 1 साठी आणि पेपर 2 साठी क्वेश्चन पेपर घ्या. आहे ते क्वेश्चन पेपर तुमच्या नोटबुक मध्ये लिहा. आणि मी लिहिलेले माझंच पुस्तक का घ्या म्हणतो, इतरांचं चांगलं नाही अशातलं गोष्ट नाही, पहिल्यांदा मी तुम्हाला सांगतो. आणि एकदा माझं पुस्तक घेतल्यानंतर पूर्ण मी काय लिहिलेलं त्या पुस्तकामध्ये तो कंटेंट तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये पुन्हा एकदा उतरून काढा, लिहा ऍज इट इज. आणि लिहिताना थोडं शुद्ध मध्ये लिहा. जरी माझ्या पुस्तकमध्ये व्याकरणदृष्ट्या थोडं चूक असलं तरी त्याला तुम्ही शुद्धीकरण करून तुमच्या नोटबुकमध्ये लिहा, तो पॉइंट्स लिहा. आणि त्या कन्सेप्ट आधारित माझे 300 व्हिडिओ ऑलरेडी तयार केलेले आहे. आणि तो व्हिडिओ तुम्ही बघा. समजा तुम्ही कम्युनिकेशनचे चॅप्टर सगळं नोटबुकमध्ये लिहिल्यानंतर त्या कम्युनिकेशन चॅप्टरवरती माझे 30 व्हिडिओ आहेत, ते सगळे 30च्या 30 व्हिडिओ बघा. आणि व्हिडिओ बघून तुमच्या नोटबुकमध्ये नोट्स काढा. आणि स्वतःचं नोट्स पाहिजे. म्हणजे माझं पुस्तक का घ्या म्हणतो, पेपर 1 साठी जे 3 पुस्तक आहे, एक थेअरी पुस्तक आहे आणि 2 क्वेश्चन बँक आहे. आणि क्वेश्चन बँक तर एवढी प्रचंड इम्पॉर्टंट पुस्तक आहे. अहो हे मी फक्त आय एम नॉट टेलिंग ओनली ओरली, आय प्रूव्ड दॅट क्वेश्चन. मला त्या क्वेश्चनमुळे मला किती फायदा झालेला आहे. मी तर पास होतोच, माझ्या पास होण्यामध्ये मला काहीच हे म्हणजे त्याला किंमत राहिलं नाही. माझे विद्यार्थी, माझे भाऊ, माझे बहीण, माझी जे ऍस्पिरंट्स आहेत ते तुम्ही परीक्षा पास होणं गरजेचं आहे. परवा सायली पाटील ताई कोल्हापूरवरून परीक्षा पास झाल्यानंतर मग त्यांना तिथं महाराज कॉलेज, तिथं राजाराम एक कॉलेज आहे कोल्हापूरमध्ये, तिथं त्यांना नोकरी मिळाली का नाही? अहो परीक्षा पास झाल्यानंतर तुमच्याकडे पाहण्याचे दृष्टिकोन प्रचंडरित्या बदलणार आहे. त्यामुळेच ही परीक्षा द्या. उगा सगळ्यांनी फॉर्म भरतात म्हणून फॉर्म भरायचं, सगळ्यांनी पेपर देतात म्हणून पेपर द्यायचं, मग सगळ्यांनी माझं 40 मार्काने 10 मार्काने 20 मार्काने फेल गेलं म्हणून असं करत राहिलं तर नो, तसं नसतोच. प्रिपरेशन तुम्ही एवढी प्रचंड प्रिपरेशन केलं पाहिजे की फेल होऊ द्या, परंतु नेक्स्ट टाइम तरी तुमचं प्रिपरेशन तुम्हाला मदत केलंच पाहिजे.
आज मला सकाळी बिजापूरवरनं कर्नाटकमधील बिजापूरवरनं एका मुलांचा फोन आला होता. अर्धा तास माझ्याशी तो बोललेला, सुधीर कुलकर्णी म्हणून. काय त्या मुलांचा इच्छाशक्ती होतो. दिव्यांग व्यक्ती आहेत. गेल्या कर्नाटकच्या सेट एक्झाम मध्ये 136 गुण त्याला मिळाले होतात आणि इंग्रजी विषयातून तो नापास झाला होता. आणि काल कर्नाटकची सेट एक्झाम झालेले 24 नोव्हेंबरला आणि 25 तारखेला 26 तारखेला आन्सर की आलेले आहे आणि आन्सर की चेक करून तो आज मला मार्क पाठवतो. 196 गुण त्यांना मिळालेले, अजून 4 गुण येणार आहे असं सर म्हणाले. म्हणजे 200 मार्क त्या विद्यार्थ्याला मिळणार आहे आणि तो टॉपर आहे ह्यावेळी इंग्रजी विषयातून. इंग्रजी विषयात 134 मार्क त्यांना मिळाले, अवघ्या एका सब्जेक्टमध्ये 134 मार्क. आणि दिव्यांग असलेला हा मुलगा मग गेल्या वेळी नापास झाला होता आणि नापास झाल्यानंतर मग पुढच्या वेळी मी म्हटलं दादा पुन्हा एकदा प्रयत्न करायचा आणि पहिल्यांदा काय चूक केलं होतं तो चूक दुसऱ्यांदा करायचं नाही. आणि त्या दादांनी दुसऱ्यांदा चूक केलं नाही, पहिल्या केलेल्या चुकावरती तो सिस्टमॅटिकरित्या तो रेक्टिफाय करून घेतला आणि आज तो कर्नाटकच्या सेट एक्झाम 1001% तो टॉपर येणार आणि तो पास होणारच. 196+ ऑलरेडी मार्क आहे त्यांना. आणि सकाळी ज्यांचा फोन आला होता, आज ज्यांच्याशी मी बोलत राहिलो, त्यांनी म्हणाले की सर मी सध्या बिजापूरमध्ये गार्डन मध्ये बसलेलो. मी म्हटलं कशासाठी? मी सकाळी 6 वाजता आलेले सर गार्डन येते, मी अभ्यास करत बसलेलो. अहो तुम्हाला 196 मार्क आहे, अजून कशाचा अभ्यास करताय? नाही सर मला नेटच्या एक्झामची तयारी मी पुन्हा सुरू केलेली आहे. पेपर दिल्या दिवशीच माझा अभ्यास सुरू झालेला होता. म्हणजे ह्याला म्हणतात प्रचंड इच्छाशक्ती असणारे विद्यार्थी. हातात नोकरी मिळेपर्यंत अभ्यास करणारे विद्यार्थी हा क्वचित विद्यार्थी असतो. मग ह्यानं एकदा अपयश झाल्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न केला का नाही? मग आता नेटसाठी तो प्रयत्न करतोय का नाही? मग तुम्हाला काय झालेलं आहे? आज तुम्ही म्हणा सर असं कसं, असं 196 मार्क मिळतात का? तुम्हाला दाखवू का दादांनो? दाखवू का त्यांचा मार्क? हा, म्हणून माझं नम्र विनंती आहे, तुम्ही व्यवस्थित तयार करा. आज त्या दादांचं मार्क तरी बघा. दादांचं काय सांगितलं त्यांनी. Very good morning, sir. I am S.B. Kulkarni from Vijayapura. I am physically challenged person. My method is English. I have secured 196 mark in paper 1. 196 mark in paper 1. I have secured 62 marks, and especially in English language, I secured 134 marks. With your blessing, I am very much thankful to you for your videos and your guidance. My great salute to you, sir. मग आता हे मार्क हे सुधीर कुलकर्णी सर, सुधीर कुलकर्णी. मग आता ह्यांना एक कॉलेजमध्ये का घेत नाही? कॉलेजमध्ये का नोकरी मिळत नाही? म्हणून हे बघा, सर्टिफिकेटला खूप व्हॅल्यू आहे. सर्टिफिकेट म्हणजेच तुमचं जीवन, पुनर्जन्म. जेव्हा सेट परीक्षा पास होतो तेव्हा तुम्हाला पुनर्जन्म मिळतो. मी पहिल्यांदा हा वाक्य बोललेलं. त्यामुळं ह्या परीक्षेकडे खूप आदरयुक्ताने पहा. सिलेबस वाचन करा, 3 वर्षांचे क्वेश्चन पेपर अनालिसिस करा. त्याच्यानंतर माझं पुस्तक तुम्ही घ्याच आणि माझ्या पुस्तकावर असं नेगेटिव्ह कॉमेंट न करता तिथलं काय पॉझिटिव्ह आपल्याला घेता येतो ते पॉझिटिव्हिटी घ्या. कॉमेंट्स करायला, नेगेटिव्ह बोलायला सगळ्यांना येत असतो, परंतु तिथून काय आपल्याला पॉझिटिव्हिटी घेता येतो तो घेण्यासारखं तिथून घ्या. स्वतःचा नोट्स काढा, रिव्हिजन करा आणि 300 व्हिडिओ ऑलरेडी रेडी आहेत. युनिट प्रमाणे व्हिडिओ बघा. मग रिझल्ट का मिळत नाही? आता हे दादाने मिळालं ना, एकदा फेल झाल्यानंतर दुसऱ्यांदा प्रयत्न केला, एवढा मार्क मिळालं. मग तुम्हाला का मिळत नाही सांगा बघू. केलं तर होत आहे, आधी केलंच पाहिजे. हे संतांचं वाक्य एक थोडं मनावर घ्या. मग इथं नागेश सरांचं ऑलरेडी नोकरी मिळाली. आज त्यांचं लग्न झालेलं, आई वडील किती गरीब आहे त्या नागेश सरांचं माहितीये. कराडे सर, नागेश कराडे सर बघा, आई वडील बघा सरांचं. हे युट्यूबवर त्यांनी सोलापूरचे म्हणजे पत्रकार म्हणून, इंग्रजी पत्रकार म्हणून, विशेष म्हणजे इंग्लिश मीडियम मधून तो युट्यूब सुरू केलेला होता, न्यूज चॅनल. नागेश कराडे सर झालं का नाही?
आणि काल कर्नाटकच्या सेट एक्झाम मध्ये किती मार्क मिळाले माहिती आहे का? माझ्या पुस्तकामधून पेपर 1 मध्ये 20 प्रश्न आहे तसंच प्रश्न आलेत. पेपर 2 मध्ये 43 प्रश्न आहे तसंच 43 प्रश्न माझ्या त्या क्वेश्चन बँक मधून मिळालेले. म्हणजे 63 प्रश्न, 63 गुणले 2, बघा 126 मार्क सहजरित्या मिळून जातो ना. काय माहितीये का, तुम्ही त्या पुस्तकाला म्हणजे माझ्या पुस्तकाला किंवा माझ्या व्हिडिओला तुम्ही किती पॉझिटिव्ह अटिट्यूडने घेता हे तुमच्यावर डिपेंड आहे. व्यवस्थित अभ्यास करा आणि होत नाही असं म्हणूच नाही. आणि कधी कोणाचं लाईफ टर्न होतो हे 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 तुम्हाला माहित. काय बोलायचं, रोज 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 तेच तेच. आज माझे एक मित्र कुठून आलेत माहितीये, त्यांनी निलंगावरून आलेत. आज सकाळी निलंगावरून येऊन भेटून गेलेत आणि त्यांनी रात्री लय विचित्र, त्यांनी तिकडं इंदापूरला गेलेत. इंदापूरवरून परत अक्कलकोटला स्टँडवर झोपलेत पाटे पाटे थंडीच. आणि सकाळी घरी आलात. दादासोबत आम्ही बोललो, चर्चा केलो. 1 तास त्यांच्याशी मी चर्चा केलो. आता त्यांना पाठवून दिलो. मी गावी गेलो होतो, जस्ट आता आलो. त्या दादा म्हटलो, अहो नाही सर, मला महाराष्ट्राची सेट एक्झाम द्यायचंय 2025चा, मला आतापासूनच तयारी करायची आहे. होले, व्हेरी गुड. बिफोर द एक्झाम, बिफोर द बॅटल, यू हॅव टू शार्पन युअर वेपन. 2025 मध्ये तुम्हाला युद्धामध्ये भाग घ्यायचा, त्यामुळे आत्तापासूनच तुमच्या तलवारीला असं धार लावत जावा. तलवारीला धार लावला तरच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. आणि स्वतःवर, स्वतःच्या मनगटीवर, स्वतःच्या प्रयत्नावर, स्वतःच्या बुद्धीवर, स्वतःच्या दृष्टिकोनावर विश्वास ठेवलाच पाहिजे तुम्ही. गेल्या आठवड्यामध्ये कसला मोठा न्यूज आपल्याला मिळालाय. ऋषभ पंत, ते भारतीय क्रिकेटर आहेत. 30 डिसेंबर 2022 रोजी, माझं अजून लक्षात आहे, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता. आणि ऍक्सिडेंट झाल्यानंतर प्रत्येक लोक म्हणाले की आता काय ऋषभ पंतांचं जीवन संपलं. वाचला तो, परंतु गुडघ्याला खूप मोठा मार बसला होता. आता 1001% तो खेळू शकणारच नाही. डॉक्टरांचा पण सल्ला आला की तुम्ही जिवंत राहणार, परंतु तुम्ही क्रिकेट खेळू शकत नाही, कारण तुमचं पाय यू आर अनेबल टू स्टँड प्रॉपरली. तुम्ही स्टँड होऊ शकतच नाही, तेवढी तुमचा पाय डॅमेज झालेले आहेत. मग तो माणूस, तो ऋषभ पंत, म्हणजे दिल्लीला येऊन जाऊन सराव करणारा हा गरीब मुलगा, रुरकीमध्ये जन्म घेतलेला हा मुलगा. मी रुरकीला गेलो होतो, उत्तराखंड सेट एक्झाम देत असताना रुरकीला गेलो होतो. मग हा मुलगा एक गरीब 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 घराण्यातील मुलगा. आई तिला नको म्हणत होता की तू क्रिकेटर होऊ शकत नाही, नको नको, नाही आई मी करणारच, मी क्रिकेटर होणारच. आणि दिल्लीला जाऊन प्रॅक्टिस करणारा आणि गुरुद्वारामध्ये झोपणारा हा मुलगा, प्रचंड इच्छाशक्ती घेऊन हा खेळत खेळत राहणारा मुलगा, जेव्हा ऍक्सिडेंट होतो आणि प्रत्येक जण त्यांना म्हणणार की तू होत नाही, इव्हन डॉक्टर सुद्धा त्याला म्हणाले की तुझ्याकडनं होणार नाही. आणि अवघ्या 450 दिवसानंतर तो पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागम करतो ऋषभ पंत. आणि पुनरागम करून करून पहिल्याच मॅचमध्ये तो वर्ल्ड रेकॉर्ड करून घेतो. वर्ल्ड रेकॉर्ड म्हणजे विकेट किपर म्हणून वर्ल्ड रेकॉर्ड झाला त्या माणसांचा, ऋषभ पंतांचा. आणि काल IPL मध्ये 2025चा IPL खेळण्यासाठी म्हणजे त्यांना हे बोलावं झालं, म्हणजे त्यांना सगळ्यात जास्त पैसे 27 कोटी रुपये, 27 कोटी 27 करोड लखनौ सुपर जायंटने, म्हणजे लखनौ क्रिकेट टीमने त्यांना 27 कोटी रुपये देऊन त्यांना खरेदी केलेत. कोणाला? ऋषभ पंतला. म्हणजे 2022 फक्त आठवा, 30 डिसेंबर 2022 मध्ये जीवन संपलेला असलेला हा माणूस अवघ्या 2 वर्षामध्ये IPLच्या इतिहासात आतापर्यंत कोणालाही एवढी पैसे देऊन खरेदी केले नाही असे ऋषभ पंतला 27 कोटी रुपये देऊन खरेदी करण्यात येतो. म्हणजे तुमच्या लाईफमध्ये कसं टर्निंग होणार आहे पुढं हे तुम्हाला सुद्धा माहित नाही, परंतु तो कसं टर्न होणार आहे तर आजपासून तुम्ही घेतलेले निर्णय, आजपासून तुम्ही केलेले काम, आजपासून तुमचा मध्ये असलेले सकारात्मक विचार करा ना. व्यवस्थित अभ्यास झोकून द्या ना तुम्ही अभ्यासासाठी. का रिझल्ट मिळत नाही?
अहो आम्ही लई गरीब आहे, आम्हाला वेळ मिळत नाही, असले वेळ मिळत नाही हा कारण नसतोच. हा कारण सांगायचंच नाही. कोणाला सांगणार तुम्ही वेळ मिळत नाही, वेळ मिळत नाही म्हणून? कोण तुमचं कारण ऐकून घेणारे लोक आहेत? नाही, कोणी नाही. कारण सांगायचं नाही, कारणावर उपाय सांगा की बाबा मला असं केलं तर असं तर होईल, असं तर तुम्ही अहो खारुताईचा तरी प्रयत्न करा ना. नंतर बघूया तुमचा काय म्हणजे फायदा होणार आहे, काय तुम्हाला देवाने कोणीतरी येऊन तुम्हाला आशीर्वाद देणारच पुढच्या वेळी. फक्त तुम्ही करत राहा. होत नाही म्हणण्यापेक्षा मिळालेल्या वेळेमध्ये, मिळालेल्या नोट्समध्ये, मिळालेल्या वाटेमध्ये चालत राहणं हा खूप महत्वाचा आहे. तुम्हाला का म्हणजे तुम्हाला ह्या प्रवासात सगळीकडे लाईट उजाड पाहिजे, सर सगळं अंधार पडलेलं आहे, मला उजाड नाही, मी कसा जाऊ? शेवटी तुमच्या हातात कंदील आहे ना, त्या कंदिलामध्ये, कंदिलाच्या दीपामध्ये तुम्ही एक 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 स्टेप 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 ठेवत जावा ना, रिझल्ट मिळतोच. जर तुमचा धनाय सर 77 वेळा पास होत असेल तर तुमच्याकडनं एक सर्टिफिकेट, एक म्हणतो मी, एक सर्टिफिकेट घेण्याची जर कुवत नसेल, एक सर्टिफिकेट घ्यायची नॉलेज नसेल, एक सर्टिफिकेट घ्यायची इच्छा नसेल, एक सर्टिफिकेट घ्यायचे प्रयत्न जर नसेल, तर कशाला सेटनेट देत आहे हो दादा? ना जावा रडत रडत, जीवन रडतच बसायचं. थोडे शान के साथ या ना. तुम्ही केलेलं कष्ट कोणाला सुद्धा सांगायचं नाही, प्रयत्न केलेलं कोणाचा डायरेक्ट रिझल्टच सगळ्यांना असं, ओ तो महाराष्ट्राची सेट परीक्षा पास झाला हो, ते नेट परीक्षा, तेव्हाच तुमचं युअर रिझल्ट शुड स्पीक. यू डोंट स्पीक अबाउट युअर सेल्फ, युअर रिझल्ट शुड स्पीक अबाउट युअर सेल्फ. तुमचा रिझल्ट हा तुमच्याबद्दल बोलला पाहिजे, तुमचा रिझल्ट हा तुम्हाला गौरव दिला पाहिजे, तुमचा यश हा तुमचा कसं. म्हणून वर्क इन सायलेंट वे, लेट युअर सक्सेस मेक अ बिग नॉईज. ओके, थँक्यू सो मच. नमस्कार. मी आता मराठीमधून व्हिडिओ करणारच आहे. ओके, शब्द दिलो, पाळतो सुद्धा. नमस्कार.